Hello dear students, today we are going to learn the new lesson that name is the weed that one hurts from unit 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1 मधील weed that one hurts हा पाठ आपण शिकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण चला सुरुवात करूया. आपल्या स्क्रीनवर आपण जाऊया. तर बघा युनिट 1 ज्याचं नाव आहे वीट अँड विजडम. वीट म्हणजे काय, तर वीट म्हणजे बुद्धी चातुर्य आणि विजडम म्हणजे काय, विजडम म्हणजे शहाणपण. म्हणजे या युनिटचं नाव थोडक्यात असं सांगितलेलं आहे, बुद्धी चातुर्य आणि शहाणपण. या दोन्ही गोष्टींविषयी तुम्हाला या युनिटमध्ये जेवढे पाठ असतील, कविता असतील, याच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टींवरती आधारित तुम्हाला शिक्षण शिकायला मिळणार आहे. चला मग या युनिट मधील पहिल्या पाठाला आपण सुरुवात करूया. त्याचं नाव आहे द वीड दॅट वन हर्ट्स. द वीड दॅट वन हर्ट्स म्हणजे काय, तर बघा जसं आपण पाहिलं वीट म्हणजे बुद्धी चातुर्य आणि हर्ट म्हणजे हृदय. म्हणजे काय हो, वॉन हर्ट म्हणजे हृदय जिंकणार चातुर्य. एक चातुर्य आहे, ते कसं आहे, ते हृदय जिंकणार चातुर्य आहे. याविषयी आपणाला हा पाठ दिलेला आहे आणि या पाठाचं नाव तसं आहे. तर बघा सुरू करत असता आपण प्रथम या दिलेली ऍक्टिव्हिटीज पाहूया. काय म्हटलेलं आहे इथे, लेट अस डू धीस ऍक्टिव्हिटीज बिफोर वी रीड. वाचण्यापूर्वी ह्या कृती करा. पहिला क्वेश्चन काय आहे, फर्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट क्वालिटीज ऑफ अ पर्सन हु युजेस अ वीड फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो. म्हणजे काय, खाली दिलेल्या बॉक्स मध्ये सिलेक्ट क्वालिटीज म्हणजे त्या बॉक्स मधील गुण आहेत, ते गुण तुम्ही निवडा. कसले गुण निवडा, ऑफ अ पर्सन व्यक्तीचे दिलेले गुण निवडा. कोणत्या व्यक्तीचे गुण निवडा, हु युजेस वीड म्हणजे जी व्यक्ती चातुर्याचा उपयोग करते किंवा चातुर्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करते, त्या व्यक्ती कोणते खालील गुण वापरणार आहे, कोणत्या गुणांचा ती उपयोग करणार आहे, कोणते गुण तिच्यामध्ये असणार आहेत, हे तुम्हाला गुण या बॉक्स मधून निवडायचे आहेत. चला मग आपण एक 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 बघूया. कोणता गुण एक चातुर्याचा उपयोग करणारा व्यक्ती उपयोग करणार आहे, कोणत्या गुणाचा आपण ते पाहूया. बघा वाईज. वाईज म्हणजे काय, वाईज म्हणजे समंजस्य. एक चतुर व्यक्ती समंजसपणाचा उपयोग करणार आहे का, तर हो, याचं उत्तर आहे हो, कारण तो समंजस असणार आहे. स्टबॉर्न, स्टबॉर्न म्हणजे काय, हट्टी. हट्टी असणार आहे का हो, तर याचं उत्तर हट्टी हे नाही. कारण का, कारण वीट पर्सन किंवा विटी पर्सन म्हणजे जो बौद्धिक दृष्ट्या चतुर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे चांगल्या पद्धतीची बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धीचा तो वापर करून, त्या चतुराईचा तो वापर करून त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्याला जे साध्य करायचं आहे, ते तो त्या करू शकतो. त्या बुद्धीचा उपयोग करून त्याला कोणाजवळ हट्ट धरण्याची गरज नाही किंवा कोणाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. त्यामुळे तो या स्टबॉर्न ह्या गुणाचा उपयोग करणार नाही किंवा एका चतुर व्यक्तीचा हा गुण असणार नाही. पंक्च्युअल. पंक्च्युअल म्हणजे काय, की सदैव तत्पर राहणे. आता पंक्च्युअल म्हणजे एक चतुर व्यक्ती तत्पर असू शकतो, पण काही केसमध्ये तो तत्पर राहणार सुद्धा नाही. कारण चतुर व्यक्ती प्रत्येक जी गोष्ट आहे ती त्याच्या विचार करून किंवा बुद्धिमत्तेच्या आधारावरती तो पटकन त्याचे निर्णय घेणार आहे, लगेच तो निर्णय घेणार आहे.
कधी ज्या वेळेला त्याच्या बुद्धीमध्ये वाटेल की ही गोष्ट किंवा ही ठराविक गोष्ट माझ्या उपयोगाची आहे, त्यावेळेला तो पंक्च्युअल राहणार आहे. परंतु त्याच्या समोर अशी गोष्ट आली की ती त्याच्या उपयोगाची नाही किंवा त्याला ती करायची नाही, तर तिथे तो तत्पर राहणारच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पंक्च्युअल हा गुण एका चतुर व्यक्तीचा असणार नाही. सिरियस तो गंभीर असणार आहे का? कधीच नाही. कारण का गंभीर व्यक्ती कोण असते? ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची आहे परंतु ती जमत नाही, कोणत्या तरी गोष्टीचं बर्डन त्याच्या अंगावरती आहे, त्यावेळेला ती सिरियस राहते. है ना? जसं की आम्ही परीक्षा जवळ आली की सिरियस राहतो, गंभीर राहतो, अशा पद्धतीने. पण ज्याने ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये चातुर्य आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याला कशाचंही बर्डन नाही, तो सिरियस राहणार नाही. म्हणून हा गुण त्याच्या अंगी नसणार आहे. दुसरा आपण पाहतोय करेजियस. करेजियस म्हणजे काय? प्रोत्साहित. चतुर व्यक्ती, जो व्यक्ती बुद्धिमत्ताचा पूर्णपणे त्याच्या शिक्षणाप्रमाणे जे त्याने अवलोकन केले त्याप्रमाणे त्याच्या बुद्धिमत्तेचा तो पुरेपूर आणि तंतोतंत योग्य पद्धतीने उपयोग करतो, त्याला चतुर म्हणतात. मग चातुर्याचा उपयोग करणारा जो व्यक्ती आहे त्याला प्रोत्साहन करण्याची गरजच भासत नाही. त्यामुळे या ह्या गुण देखील त्याच्या अंगी नसणार आहे. पुढे बघा कॉन्फिडंट, आत्मविश्वासी. नक्कीच तो आत्मविश्वासी असणार आहे. जे त्याला करण्याची इच्छा आहे, जे तो करू शकतोय, याविषयी त्याच्यामध्ये नक्कीच आत्मविश्वास आहे आणि म्हणून तर तो चतुर आहे. क्लेवर, हुशार नक्कीच असणार आहे. ऑब्झर्वंट, बारकाईने निरीक्षण करणारा नक्की असणार आहे. एनर्जेटिक, उत्साही असणार आहे. पॉवरफुल नाही. एक चतुर व्यक्ती शक्तिशाली असू शकत नाही. मराठीमध्ये बघा एक म्हण आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग हा चतुर, हा हुशार व्यक्ती त्याच्या बुद्धीचा उपयोग करणार आहे, त्याच्या चतुराईचा वापर करणार आहे. जी चतुराई त्याला शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, मग त्याला शक्तीची काय गरज आहे? नक्कीच तो शक्तीचा उपयोग करणार नाही. चार्मिंग, तो आकर्षक आहे का? तो मनमोहक असणार आहे का? नाही. कोणताही व्यक्ती जो बुद्धिमान आहे किंवा तो चतुर आहे, तो त्याच्या रंग, रूप किंवा दिसण्यावरून ते दिसत नाही आणि असा व्यक्ती कोणत्याही मोहामध्ये सुद्धा पडत नाही. तो प्रत्येक निर्णय विचारांनी घेतो, विचार करून घेतो, अभ्यास करून घेतो. त्यामुळे तो चार्मिंग देखील नाही. ह्युमरस, विनोदी असणार आहे का? अजिबात नाही. विनोद हा आनंदासाठी केला जातो. ह्युमरस म्हणजे विनोद कशासाठी केला जातो? माणसाच्या आनंदासाठी केला जातो, मनोरंजनासाठी केला जातो. आणि असे जे व्यक्ती असतात ते मनोरंजनामध्ये व्यस्तच नसतात. ते प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकत असतात, काही ना काहीतरी कुठेतरी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत असतात. त्यामुळे ते ह्युमरस नाहीत. क्रिएटिव्ह म्हणजे सर्जन, म्हणजे सतत काहीतरी नवीन गोष्ट करण्याची, काहीतरी चांगली गोष्ट करण्याची त्यांच्यामध्ये प्रेरणा असते किंवा त्यांना ते करण्याची सवय असते. हा गुण त्याच्यामध्ये असणार आहे का? नक्कीच तो क्रिएटिव्ह असणार आहे, त्याच्या अंगी हा गुण देखील असणार आहे. पुढे बघा, नाव डिस्कस रिझन्स फॉर युअर चॉईस ऑफ क्वालिटीज. म्हणजे काय? या बॉक्स मधील जे गुणांची तुम्ही निवड केली, की एक व्यक्ती जो चातुर्याचा उपयोग करतो त्या व्यक्तीचे गुण काय असू शकतात, हे गुण तुम्ही जे या बॉक्स मधून निवडले ते निवडण्याचं तुमचं कारण काय असू शकतं? आता जे गुण मी निवडले त्या गुणांपाठीमाग काय कारण होतं, हे कारण मी तुम्हाला सांगितलं. पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असतं. मग तुम्ही विचार करा, कदाचित तुम्हाला
मी जी निवड केलेले गुण आहेत त्यापेक्षा आणखीन काही वेगळे गुण तुम्हाला वाटत असतील, आणखीन काही गुण तुम्हाला आठवत असतील जे ह्या बॉक्स मध्ये दिलेले नाहीत, ते निवडण्याचं कारण काय आहे? तुम्हाला का वाटतं की एक चतुर व्यक्तीचे हे गुण असू शकतात? त्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे आणि खरोखर नक्की ह्याविषयी चर्चा करा आणि केवळ चर्चा करू नका तर ते गुण स्वतःमध्ये सुद्धा मला कसे घेता येतील आणि मला सुद्धा बुद्धिमान कसं बनता येतील याकडे लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा तुमच्या स्क्रीनवर हा दुसरा प्रश्न दिसतोय. काय आहे तो प्रश्न? वर्क इन पेअर. काय म्हटलेलं आहे? वर्क इन पेअर्स. Answer the riddles that are given below. Share the answers with your classmates and teachers. काय सांगितलेलं आहे ते? वर्क इन पेअर्स म्हणजे तुम्ही दोघे दोघे जोडीने काम करा. पेअर्स म्हणजे काय? जोडी. आणि काय म्हटलेलं आहे? Answer the riddles. खाली जे कोडी दिलेत त्या कोड्यांची तुम्ही उत्तरे सांगा. एक खेळ दिलेला आहे, त्या खेळ तुम्ही खेळायचा आहे. ते कोडी दिलेले आहेत, ते कोडी समजून घेऊन त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? शेअर द आन्सर्स विथ युअर क्लासमेट अँड टीचर्स. आणि हे जे उत्तरे आहेत ते उत्तरे तुमच्या क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्रांबरोबर आणि तुमच्या शिक्षकांबरोबर हे शेअर करायला तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तर बघा पहिलं कोड तुमच्या समोर दिलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे? आय कॅन बी फ्रेंड or foe depending on how you use me. I can bring both joy or pain. What am I? The thing that's shown in this figure. Classify as there are both conditions. बघा इथे एक गोष्ट सांगितलेली आहे, तिचं वर्गीकरण असं केलेलं आहे की त्याच्यामध्ये दोन परिस्थिती आहेत. काय आहे? जॉय अँड पेन. म्हणजे एक अशी गोष्ट दिलेली आहे ती आनंद सुद्धा देऊ शकते. जॉय म्हणजे काय? जॉय म्हणजे आनंद. आणि पेन म्हणजे काय? वेदना किंवा दुःख पण आपण म्हणू शकतो. पण पेनला वेदनाच म्हणतात. वेदना या मराठी अर्थासाठीच पेन वापरला जातो. परंतु वेदना हा शारीरिक पण असतात आणि मानसिक सुद्धा असतात. म्हणजे दुःख झाल्याने काही मानसिक वेदना होतात म्हणून इथे पेन या शब्दाचा उपयोग केलेला आहे. काय म्हटलेलं आहे की ती गोष्ट आनंद पण देते आणि वेदना पण देते. काय असू शकते? वरती म्हटले आय कॅन बी म्हणजे मी मित्र पण होऊ शकतो किंवा शत्रू पण होऊ शकतो. डिपेंडिंग ऑन, ते अवलंबून आहे ऑन कशावरती? हाऊ यू यूज मी. तुम्ही माझा कसा वापर कराल त्यावरती ते अवलंबून आहे. काय असू शकेल? मित्र पण बनेल, शत्रू पण बनेल. जसा मी वापर करेन त्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे मी चांगला वापर केला तर ते मित्र बनेल आणि मी वाईट वापर केला तर ते शत्रू बनेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा काय उत्तर येईल वाटेल आणि ते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे प्रश्न कोड असा आहे की याची उत्तरे अनेक असू शकतात. मग तुम्हाला आणखीन काय उत्तरे वाटतात ते बघा आणि काही उत्तर मी सांगतो. बघा आपल्या सर्वांना बुद्धी आहे, बरोबर आहे? एखादा चोर चोरी करताना, बघा एखादा चोर चोरी करताना पोलीस त्याला पकडू नयेत म्हणून बुद्धीचा वापर करतो. काय पुरावे सापडू नयेत किंवा मी कुणाला दिसू नये. पण पोलीस बघा चोर चतुराईने चोरी करून पळून जाऊ शकतो म्हणून त्याला
आपण पाठलाग करतोय हे न समजता, त्याला समजलं नाही पाहिजे आणि मला म्हणजे पोलिसाला त्याला पकडता आलं पाहिजे, म्हणून तो सुद्धा बुद्धीचा वापर करतो ना. दोन ठिकाणी बुद्धिमत्ता आहे बघा. एक, चोरी करण्यासाठी, वाईट कामासाठी बुद्धीचा वापर केला, आणि पोलीस चोराला पकडण्यासाठी म्हणजे चांगल्या कामासाठी बुद्धीचा वापर केला. बरोबर आहे ना. म्हणजे काय, बुद्धी एक अशी गोष्ट आहे की ती गोष्ट दोन्ही ठिकाणी वापरता येते, चांगल्या ठिकाणी सुद्धा, वाईट ठिकाणी सुद्धा, पण त्याचा परिणाम सुद्धा तसाच बघायला लागतो. चोराला बघा, चोर सापडला की त्याला मार बसतोच आणि बसणारच, हो ना, कारण तो वाईट काम करत होता. पण पोलीस ज्याने चोराला पकडलं तर त्याला शाबासकी मिळणार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले मेडल मिळतील, पुरस्कार मिळतील. म्हणजे बुद्धी एक अशी गोष्ट आहे जिचा चांगला वापर केला तर मित्र बनेल, त्याचा परिणाम चांगला होईल. जर वाईट वापर केला तर शत्रू बनेल, त्याचा परिणाम वाईट होईल. असंच आहे. असंच बघा, आणखीन काय असू शकतं, काय काय असू शकतं शोधा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ते उत्तर लिहून टाका. बघा, पुढे आपल्याला एक दुसरं कोड दिलेला आहे. व्हॉट इज ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू बट कांट बी सीन. ते नेहमी तुमच्या समोर आहे पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही. काय असू शकतं? नेहमी माझ्या समोर काय असतं पण मी त्याला पाहू शकत नाही. काय असू शकतं? वारा म्हणू शकतो का आपण? पण वारा इकडून तिकडे धावतो. नेहमी इन फ्रंट, फ्रंट म्हणजे काय, ते काय म्हणलेलं आहे, इन फ्रंट म्हणजे ते तुमच्या समोर आहे नेहमी पण तुम्ही पाहू शकत नाही. काय असू शकतं? भविष्य बघा, फ्युचर, युअर फ्युचर, थिंक अबाउट युअर फ्युचर. काय काय तुमच्या समोर येईल ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार कराल. मी डॉक्टर बनेल, मी इंजिनियर होईल, मी पोलीस होईल, मी IPS होईल, मी IAS अधिकारी होईल, ना. आणि तेच तुम्ही ध्येय निश्चित करून त्याकडे पाहून काय करत असता, अभ्यास करत असता, प्रयत्न करत असता, हो ना. म्हणजे ध्येय ज्या वेळेला आम्ही ठरवतो त्यावेळेला ते आमच्या समोर उभा राहतं. भविष्य जे आमचं आहे ते आमच्या समोर असतं, त्याला आम्ही पाहून काम करत असतो. पाहून म्हणजे आम्ही मनाच्या नजरेने पाहत असतो, ते प्रत्यक्षात इथं लिहिल्याप्रमाणे दिसत नाही. आणखीन काय उत्तर असू शकतं? विचार करा, शोधा. बघा, तिसऱ्या कोड्याकडे येऊया आपण. I can be measured, but I cannot be touched. I can be spent, but I cannot be saved. What am I? I can be measured म्हणजे मी मोजला जाऊ शकतो, but I cannot be touched. मला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. I can be spent, मी खर्च होतो, but I cannot be saved, पण मी जतन केला जाऊ शकत नाही, मी साठवून ठेवला जाऊ शकत नाही. व्हॉट एम आय, काय असेल? तर याचं उत्तर आहे वेळ, टाइम. व्हाय टाइम? कारण याचं असं आहे, बिकॉज ऑफ वी कॅन बी मेजर्ड. 10 AM, 11 AM, 12 PM, 1 PM. ओके, आम्ही 11, 12, 13 वाजले असं म्हणतो, म्हणजे आम्ही मोजतो. बट आय कॅनॉट बी टचड. कुणी वेळेला स्पर्श केला का? घड्याळाला स्पर्श केलाय, घड्याळ नाही म्हटलेलं इथं, वॉच नाही म्हटलेलं. समजून घ्या, वॉच आणि टाइम याच्यामध्ये बिग डिफरन्स आहे, मोठा याच्यामध्ये फरक आहे. वॉच एक वेळ पाहण्याचं साधन आहे, पण वेळ
ही वेळ आहे ज्याला मोजू शकतो, पण तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. आय कॅन बी स्पेंट, मी खर्च होतो का हो? तर तुम्ही म्हणा खर्च कसं होणार, पैसे खर्च होतात. 10 रुपये दिले की 10 रुपयाचं आम्ही काय तर खायला आणलं की ते 10 रुपये खर्च होतात. मग वेळ कसा खर्च होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, डिअर स्टुडंट्स, वेळ सुद्धा खर्च होतो. ज्या वेळेला आम्ही एखादं काम करतो, ज्या वेळेला अभ्यास करतो, आम्ही दिलेला होमवर्क करतो, तो होमवर्क पूर्ण करण्यासाठी 1 तास कसा जातो हे समजत नाही. म्हणजे तुमचा 1 तास हा तिथे खर्च झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं की वेळ, आय कॅन बी मेजर्ड बट आय कॅनॉट बी टचड. आय कॅन बी स्पेंट बट आय कॅनॉट बी सेव्ड. व्हॉट एम आय? that answer is time. ओके, बघा नेक्स्ट बघा, what has to be shared before you can keep it. शेवटकडे काय म्हणलेलं आहे? बिफोर यू कॅन कीप इट. बिफोर यू कॅन कीप इट म्हणजे काय? डबल बोललो मी. काय आहे बिफोर यू कॅन कीप इट? म्हणजे कीप इट म्हणजे ठेवणे. तुम्ही ते ठेवण्याआधी, बिफोर मध्ये आधी ना, बरोबर की नाही? तर तुम्ही ते ठेवण्याआधी किंवा तुमच्या जवळ ठेवण्याआधी किंवा राखण्याआधी, समजलं? तुम्ही तुमच्या जवळ ठेवण्याआधी शेअर करता, म्हणजे तुम्ही इतरांना ते देता. व्हॉट हॅज टू बी, ते काय असेल? थोडक्यात काय, माझ्याजवळ ठेवण्याआधी मी पहिला ते देतोय आणि मग नंतर मी माझ्याजवळ ठेवतोय. काय असेल हो? दॅट आन्सर इज प्रॉमिस. वचन, शब्द देणे, शब्द पाळला जाणे. हो ना, तुम्ही मोठ्यांचे शब्द ऐकले असतील बघा, दिलेला शब्द पाळा. म्हणजे एकदा आपण एखाद्याला वचन दिलं की ते आपल्याला पाळावं लागतं, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, ते आपल्या मनामध्ये जतन करून ठेवावं लागतं आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. पण पहिलं आपण काय केलेलं असतं? पहिलं आपण ते वचन कोणाला तरी दिलेलं असतं. म्हणून काय होतं की पहिला आम्ही दिलंय आणि नंतर आम्ही ठेवलंय. आता मी हे उत्तर सांगितली तुम्हाला समजण्यासाठी, आणि उत्तर तुम्ही शोधायचे आहेत. आणि हे शोधण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने विचार सुद्धा करण्याची गरज आहे, अभ्यास करण्याची गरज आहे. ह्या उत्तरांसाठी तुम्ही पालकांशी चर्चा करा, काय वाटतंय बघा, आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून टाका. कमेंट बॉक्स मध्ये यासाठी लिहायचं आहे की तुम्हाला जे सोडवता आलं ते मला पण समजेल काय तुम्हाला सोडवता आलं, आणि मी त्याला प्रतिक्रिया सुद्धा जसा मला वेळ मिळेल त्यांना मी तशी प्रतिक्रिया देत जाईन. चला तर पुढच्या भागाकडे आपण वळूया. पुढे म्हटलेलं आहे डिस्कस इन पेअर्स. डिस्कस इन पेअर्स काय डिस्कस करायचं आहे? क्वेश्चन 1, why are qualities like humor and wit important in person? Important in person काय काय म्हटलेलं आहे बघा, इम्पॉर्टंट इन पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये इन अ पर्सन इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे व्यक्तीमध्ये? ह्युमर अँड विट. विट म्हणजे घर बांधलेली वीट नाही. आपण मगाशीच पाहत आहोत, तसं कसं होईल? तुम्ही सुद्धा हुशार मुलं आहात. विट म्हणजे जसं आपण सुरुवातीपासून पाहत आलोय त्यानुसार विट म्हणजे चातुर्य. विनोदी आणि चातुर्यता किंवा चातुर्य बुद्धी व्यक्तीमध्ये महत्वाची व्हाय का आहे? क्वालिटीज लाईक म्हणजे व्यक्तीमध्ये विनोदी आणि चातुर्य बुद्धी
हे गुण असणे का, हे गुण का असावेत, हे तुम्हाला असा प्रश्न इथे विचारलेला आहे. गुण असणे का महत्वाचे आहे? महत्वाचं आहे ते. प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धिचातुर्य आणि विनोद हे 2 गुण असावेत. ते महत्वाचे आहेत. ते का महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. Why do you think kings and queens preferred to have witty people among their courtiers? म्हणजे काय बघा, why do you think kings and queens preferred to have witty people among their courtiers? courtiers म्हणजे काय की त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या राजदरबारामध्ये, कुणाच्या राजदरबारामध्ये तर किंग्स अँड क्वीन्स, किंग्स अँड क्वीन्स यांच्या दरबारामध्ये काय आहे? दरबारामध्ये प्रेफर्ड टू हॅव विटी पीपल म्हणजे ते बुद्धिचातुर्य लोकांना त्यांच्या दरबारामध्ये प्राधान्य किंवा त्यांच्या दरबारातील सरदारांना, कॉर्टियर्स म्हणजे दरबारातील जे सरदार असतात या दृष्टीने तिथे त्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. किंवा मंत्रिमंडळातील मंत्री असतात त्या मंत्र्यांपैकी बौद्धिक दृष्ट्या चतुर असणाऱ्या लोकांना प्राधान्य का देतात ह्याच्यावर तुमचे विचार काय आहे? व्हाय डू यू थिंक, तुम्ही याच्यावर विचार करायचा आहे. का हे विचार आहेत की राजा आणि राणी त्यांच्या राजदरबारामध्ये विटी पीपल्सना म्हणजे बौद्धिक दृष्ट्या चतुर असणाऱ्या लोकांना प्राधान्य का देतात? म्हणजे त्यांच्या दरबारातील मंत्रिमंडळामध्ये हे हा गुण असणाऱ्या लोकांना महत्व आहे. याचं कारण काय आहे ते तुम्ही शोधायचं आहे. If you were asked to solve a disagreement between two people, what approach would you take? If you were asked to solve म्हणजे तुम्हाला दोन लोकांच्या मधील जो वाद आहे किंवा विवाद आहे तो सोडवण्यास जर सांगितलं, जो दोन लोकांच्या मधील जे डिसएग्रीमेंट आहे, विवाद आहे, तो तुम्हाला सोडवण्यास सांगितलं तर व्हॉट अप्रोच वुड यू टेक, तुम्ही कोणती भूमिका घ्याल? फोर्थ क्वेश्चन, हॅव यू एव्हर बीन इन अ सिच्युएशन वेअर अ स्मॉल मिसअंडरस्टँडिंग लीड टू बिग प्रॉब्लेम, हाऊ वॉज इट रिसॉल्व्ड? म्हणजे हाव यू एव्हर बीन इन अ सिच्युएशन, तुम्ही एका अशा प्रसंगामध्ये आहात वेअर तेथे स्मॉल मिसअंडरस्टँडिंग लीड टू अ बिग प्रॉब्लेम, एक छोटाशा गैरसमजाने एक मोठी समस्या उभी केलेली आहे असं होतं, तुम्ही पण अनुभवलं असेल. हाऊ वॉज इट रिसॉल्व्ड, तुम्ही ती कशी सोडवणार आहात, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाची उत्तरे तुम्ही शोधा, मी सुद्धा देणार आहे पण आता नाही, कारण ह्या प्रश्नाची उत्तरे अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही त्यावेळेला शोधू शकणार आहे ज्या वेळेला हा जो पाठ आपण शिकायला सुरू केलेला आहे तो पाठ ज्या वेळेला आपल्याला शिकून पूर्ण होईल त्यावेळेला या वरील 4 प्रश्नांची उत्तर देणं अत्यंत सोपं जाणार आहे. म्हणून मी या प्रश्नांची उत्तर आता सांगणार नाही, ज्या वेळेला हा पाठ पूर्ण संपेल त्यावेळेला मी त्याच्याविषयी ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की देईन. तर आपण आता मूळ पाठाकडे आलेलो आहोत. लेट अस रीड. तर बघा आत्ताच हा पाठ चालू केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते व्हिडिओ थांबवतोय. तर बघा आपण ह्या पाठाची ओळख करून घेतली. या पाठाचं जे नाव आहे द वीट दॅट वॉन हर्ट्स म्हणजे चतुर बुद्धी हृदय जिंकते, हृदय जिंकणारी चतुर बुद्धी
हे आपण त्याचा अर्थ पाहिला. आपण पहिली दुसरी ऍक्टिव्हिटी सोडवली आणि त्यातून सुद्धा काही विचार आपण पाहिले की त्या कोड्यांमधून काय शिकायला मिळतं हे पाहिलं, ते सोडवायचं कसं ते पाहिलं. आता आपण पाठापर्यंत आलेलो आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये, जो की ह्या व्हिडिओ नंतर मी लगेच अपलोड करणार आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून छोट्या छोट्या भागामध्ये मी अपलोड करत आहे. याच्यानंतर लगेच तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा. तर पुढच्या भागामध्ये या मूळ आपण पाठाला सुरुवात करणार आहोत आणि आपण हा संपूर्ण पाठ शिकणार आहोत. तर तुर्तास आपण थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर ह्याविषयी आणखीन काय तुम्हाला शिकायचं असेल किंवा वेगळे काही कंटेंट तुम्हाला हवे असतील, तुम्हाला मी शिकवलेलं जर आवडत असेल तर तशाही बाबतीत तुम्ही कमेंट करा. मी जसा वेळ मिळेल त्यावरती प्रतिसाद देईन आणि तुमच्या इच्छेनुसार सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ YouTube वर अपलोड करेन. थँक्यू. थांबूया.